नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. आज मी अंतर्वालीत आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण लढवय्ये आहे आणि केवळ लढवय्ये नाही तर विजयी लढवय्ये आहे. आत्ताच मी जेव्हा पोहोचलो तेव्हा त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागातून आलेल्या तरुणांची गर्दी होती. त्यांच्या हातात फुलांचे मोठमोठे हार होते आणि त्यापेक्षाही मोठं त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता त्या आनंदाची तुलना कशातच करता येणार नाही असं दिसत होतं. म्हणजे आपल्याला हा जो लढा होता, हा लढा आणि त्यानंतरच्या ज्या प्रतिक्रिया किंवा त्याचे पडसाद, म्हणजे अनेकदा राजकारण हे इच्छा असो नसो घडतच राहतं आणि अनेकदा बरंच काही बिघडवतही राहतं. त्यातून अनेक राजकीय नेत्यांचे वेगळे हेतू असतात, त्यातून काही साधायचं असतं, मात्र त्यातून समाजाचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. मात्र हा सारा लढा ज्यांनी त्याचं नेतृत्व केलं ते मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. म्हणजे मनोजराव, तुम्ही एवढा मोठा विजय मिळवलात, मात्र तरीसुद्धा कुठेही म्हणजे आझाद मैदानात तुम्ही लढ्यासाठी पोहोचलात, जो निर्धार केलेलात त्यानुसार पोहोचलात, तेव्हापासून आतापर्यंत एक संयम तुम्ही दाखवत आहे. नेमकं आधी तर या संयमाचं सर्व महाराष्ट्राला कळू द्या, अवघ्या महाराष्ट्राला कळू द्या, या संयमामागचं कारण काय आहे? लढाई लहान नाही आहे, समाज पण लहान नाही आहे आणि माझ्या एका चुकीच्या कृत्यामुळं माझा समाजाचा बळी जाऊ नये, तो भरकटू नये. माझ्या हेकेखोरपणामुळं किंवा माझ्या बुद्धीप्रमाणेच समाजाला चालवणं असं जर करत राहिलं तर विनाकारण असं होऊ नये. आपल्या हट्टापायी आपला समाजाचं वटळं होऊ नये. त्यामुळे आपण संयमानं चालायचं, संयमानं घ्यायचं. कारण त्याचं खूप मोठं आहे की समाज गरीब झाला आहे. खूप जमिनी होत्या, खूप काबड कष्ट करणारा समाज पण गळाला होता. मधल्या काळात घाबरला नव्हता, खचला होता. मग खचलेल्यांना फक्त धीर देणं आवश्यक राहतं, त्याला आधार मानलं जातं. ग्रामीण भागात त्याला शब्द आहे की बाबा एखादा गळाला थोडं थोडं मदत, आधार लावार त्याला सगळे, अशी एक म्हण आहे. नुसता आधार बी दिला तरी त्याला कोणाला रुपये द्यायची गरज नाही. त्याच्यात फक्त आत्मविश्वास द्यावा लागतो. मी आहे, तू घाबरू नको, तू वाकडं पाऊल उचलू नको, तू लढत राह, काम करत राह, कष्ट करत राह, मोठा होशील. बस तेवढ्या बळावर ते लढतं. त्याला घाबरल्यासारखं केलं, अयो आता कसं होईल, मग काय व्हायचं, तर खचतेत. त्यामुळं समाज फक्त खचला होता, घाबरला नव्हता. खूप धट आहे समाज. म्हणून थोडंसं लईच आमचा मेटाकुटीला आल्यासारखा विषय झाला होता. कारण एकूण शेती पिकांना कष्ट भरपूर, तिकडं उत्पन्न व्हायना, उत्पन्न झालं तर मालाला भाव मिळाना. हे आसमानी संकट निसर्गाचे यायला लागले, पाऊस पडायला लागला, पुरं यायला लागले, त्याच्यात नुकसान व्हायला लागलं. आणि मूळ विषय म्हणजे आमच्या मुळावर जो घाव बसला होता तो आरक्षणाचा, ते पण नाही. एखादा अर्ध घरात नोकरीला असलं तर कसं कुटुंब सावरीता येतं. कुटुंब सावरीता आहे ना, इतका अनेक संकटानं ग्रासला होता समाज. मग आपण काय करायचं, तर संयम याच्यासाठी धरायचा, मी आणि माझ्या समाजानं दोघांनी पण थोडं बळ पंखात येऊ द्या, आपल्या आरक्षण मिळू द्या, नोकऱ्याला लागून द्या, सुखी समाधानी पोरं पोरी होऊ द्या, लेकरं बाळं. मग जे गुरगुरू करतात मग आपण बी गुरगुर करू ना. मिळायच्या अगोदरच गुरगुर करायला गेलो तर आपण अगोदरच कामरा इतके चिखलात फसलेलो आहेत, आणखीन जास्त फसू. त्याच्यामुळं आता फसायचं नाही, संयमान धीर धरायचा. आपल्याला माहिती आहे पुढचे किती तुरमखाने आहेत ते, आणि आपल्यापुढं ते टिकू बी शकत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. पण आज ती वेळ नाही आहे. कारण आपण संकटात आधी संकट दूर करू, म्हणजे संकट कोणचं आधी आरक्षण घेऊ. आणि एकदा आरक्षण घेतलं की पंख जरा बळ मिळेल, अंगात ताकद येईल, 10 रुपयावाले मराठी होतील, 10-5 रुपये खिशात येतील. मग गुरगुर करणाऱ्याकडे बघू ना, मग गुरगुरच करू त्यांना. ते गुरगुर का करतात हे समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून संयम धरा म्हणतो. त्यांना आरक्षण मिळालं, सगळ्या योजना मिळाल्या, सगळं फुकट खायला मिळत आहे. मागं वळून बघायचं काम नाही राहिलं, भ्यायचं काम नाही ना. आपल्याला सगळ्याच गोष्टी हातावर करायच्या तर कष्टावर करायच्या. मागं वळून नाही बघावं तर त्याची नुसती बरोबरी करायला जावा, आपण आणखीन संकटात जातो. आधी मिळून घेऊ, त्यावर संयम धरू. एकदा आपल्या सगळं पदरात पडलं की पहिला नंबर गुरगुर करणारा चालव, तो नंबर लागेलच. म्हणजे गुरगुर करणाऱ्यांचा
मनोजराव कोणाचं नाव घेत नाही, मी सुद्धा घेणार नाही, कारण शेवटी महाराष्ट्रातली शांतता ही संयमानंच आणि या संपूर्ण आंदोलनाचं संपूर्ण जेव्हाही मी बोललो तेव्हा त्याचं वैशिष्ट्य, त्याचं सर्वात मोठं बळ सांगितलं शांतता, संयम आणि शिस्त या त्रिगुणांची. अगदी म्हणजे पहिल्यांदा तुम्ही आझाद मैदानात लोकांना आधी सावध केलं की काही लोक येतील, मी तर उपोषणाला तर बसणार आहे, मी बोलू शकणार नाही जास्त, मात्र काही लोक येतील, नको ते करू पाहतील. तुम्ही आधीच एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जो अष्टावधान आपण म्हणतो ते अवधान दाखवत सावध करून ठेवलं. त्या दिवसापासून तो दिवस ज्यावेळी अनेकांना असं वाटत होतं आता काही सर्व हाताबाहेर जाईल, कोर्ट काहीतरी आदेश देईल, सरकार यांना हाकलून जाईल, पोलीस बंदोबस्त वाढलेला, मात्र जेव्हा सत्ताधारी मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं, म्हणजे काही नावाजलेल्या वकिलांनीसुद्धा मला सांगितलं मनोजराव की मनोज जरांगे पाटील तिथं जे बोलत होते एकेका शब्दावर तिथं जाहीराने सर्वांसमोर कुठेही लपून छपून बंद दाराड नाही, ती जी तुम्ही बुद्धी वापरली नेमकी त्यातलं जे शक्य आहे काय काय कसं समाजासाठी तुम्ही मिळवलं. त्यावेळेस कसं होतं की जरी आपला दिसत असला एखादा तरी आपल्याला माहीत नसतं फितोऱ्याच्या यादीत कोण गेला. छत्रपती शिवराय प्रचंड चतुराईनं काम करायचे. इतिहास नुसता बघायसाठी नाही दिला आपल्याला, त्यातले गनिमी काव्य नुसते बघायसाठी नाही दिले, त्यातला एक एक विचार, छत्रपती शिवरायांचा एक एक विजय आपल्याला 50-50 वर्ष वाचायला जाऊ शकतो. एक एक विचार असे लाखो विचार असू शकतात त्याच्यात. इतिहासाचं पान बघून नाही चालणार तुम्हाला, पुष्टा बघून काम करणारे लोक, पुस्तकाचा वरचा पुष्टा वाचायचं काम करणारे लोक, तो समाज लयाला जातो. पण जो पुष्टा पलटून आतल्या गाभ्याला हात घालतो तिथं छत्रपती शिवरायांनी खरा विचार दिला, तो माणूस पुढचे काव्य ताबडतोब ओळखू शकतो. छत्रपती शिवराय वाऱ्याच्या रोखावरती कळत होतं त्यांना फितूर नेमका कोण झाला, कालचा शब्दफेक काय होती आणि आज या मावळ्याची शब्दफेक नेमकी काय, त्यातला नेमका कोणचा शब्द कचारता आला आहे. त्या शब्दावरती शिवराय त्याला ओळखायचे की हिवराच्या झाडाखाली बसून आला का फितुराच्या टोळीतून आपल्यापर्यंत आला, आणि त्याच्यावरती ते ताबडतोब मात करायचे आणि त्याचं जेरबंद केलं जायचं त्याला. तसं ही लढाई लढताना सोपी नव्हती. एक तर करोडो मराठा समाज गरिबाचे लेकरं मुंबईत घुसलेले, त्या लेकराबाळांना तिथं नेणं आणि तितक्याच आनंदाने विजय घेऊन वापस जशाला तसं सुखरूप आणणं ही खूप मोठी तारेवरची कसरत होती. त्यामुळे एक जर मावळा गेला तर रात्र 2-2 रात्र शिवराय जेवत नसायचे. शेवटी लढाई जिंकण्यापेक्षा मावळा गेलेल्याचं दुःख खूप असायचं. तसं माझ्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या होत्या की आपण काम करताना आता आपल्याला याच्यात खूप उदाहरण द्यावं लागतील, खूप आंदोलनं याला जोडावं लागतील. मग छत्रपती शिवरायांच्या लढाईपासून महाराणा प्रतापांच्या लढाईपर्यंत, तिथपासून ते झाशीच्या राणीच्या लढाईपासून छत्रपती धर्मवीर संभाजीराजेंच्या लढाईपर्यंत, तिथला तलवारीचा काळ गेल्याच्यानंतर राजश्री शाहूराजांनी कसं हाताळलं, तिथून पुढचे मोगलाई, डच, इंग्रज हे कसे परतवले, त्यातून निजाम राजाकार कसे घालवले, ह्या सगळ्यांचा विचार करावा लागला. नुसतं बऱ्हाणपूर आणि केलेलं बऱ्हाणपुराचं उद्ध्वस्त एवढं वाचून नाही चालणार. तर तिथपर्यंत जाण्यासाठी कोणत्या तळ्यावर जावं लागलं, कोणत्या जंगलातून जावं लागलं, कोणची वाट चुकून जावं लागलं, आणि कोणाच्या पालात जत्रेत म्हणून राहावं लागलं, नंतर छापा मारावा लागला. विजय असा मिळत नसतो. तर आपल्याला चारही बाजूंनी ज्यावेळेस सैन्याने घेरलेलं असतं आपल्यातल्याच, त्यावेळेस त्यातून वाट काढताना आपल्याला पायवाट ही आधी शोधावं लागते. तुम्ही जग चाललेल्या वाटेवरून तुम्हाला विजय प्राप्त करताना जगाच्या वाटेवरून नाही चालता येत, तर तुम्हाला पळवाटा अगोदर लक्षात ठेवावं लागतात. तर तुम्ही एखादा गड, एखादा शत्रू हरू शकता, नाही तर हरू शकत नाही. तीच कसरत माझ्यासमोर मुंबईला होती. मुंबईचा लढा जिंकताना हा लहान नव्हता. मुंबई ही देशाची राजधानी, आर्थिक राजधानी, आणि तिथला एक एक शब्द आपल्या समाजावर आणि देशावर घातक होऊ शकतो. मग देश हा पण महत्त्वाचा आहे, आपलं राज्य पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, आणि आपला समाजसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. समाजाचा माणूसही खर्ची नाही झाला पाहिजे, आर्थिक राजधानीलाही डाग नाही लागला पाहिजे, आणि देशाला कुठं खाली मान झुकावं लागेल असंही पाऊल उचलायला नको. पण आपल्यात काहीतरी घुसली आहेत
याची चुणूक मात्र मला लागली शिवनेरी गडावर असतानाच. हो. आणि माझ्या लक्षात आलं की 8-10 जणांचं एक आमच्या लोकात पोरं पुढं गेले, त्यांच्यात पेरलेत आणि त्यांना असं सांगितलं गेलं आहे की मुंबईला येणं आणि विजय घेणं म्हणजे सोपं नाही. रस्ते अडवावं लागतात, रस्त्यावर बसावं लागतं, सरकारच्या विरोधात मुद्दाम कुटाने करावं लागतात आणि मग सरकार घाबरून देत असतं. ही माहिती ज्यावेळेस मला मिळाली त्यावेळेस मी स्पष्टपणानं सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना सांगितलं, असे फगवणारे असतात, ही विषय आज नाही आहे. ज्यावेळेस आपल्या नरड्याला येईल सरकार आपण इतकं शांततेत करून देणारच नाही, त्यावेळेस जर तुमचा पाऊल वाकडा पडता हरकत नाही. परंतु आपण आणखीन मुंबईत पोहोचलोच नाहीत किंवा पोहोचून आपण 2-4 दिवस झालेत आणि अशा वेळेस जर पाऊल उचललं तर आपल्या समाजाला लागलेला डाग कवाच निघणार नाही. मराठ्यांच्या पोरांनी कुणाचं ऐकू नका, शांत राहा. तुम्हाला शांततेत पण आरक्षण घ्यायचं आणि दगडं मारूनसुद्धा आरक्षणच घ्यायचं तर मी तुम्हाला शांततेत ते देतो. आणि कसलाही निर्णय आला असता सरकारचा आणि कोणचाही आला असता मात्र GR घेईपर्यंत, कारण GR हा शेवट आहे, याच्यापुढं काही नाही आहे. ते पण मिळवलं असतं पण पुढं नाहीच आहे काय. ते तुमच्या देण्याचं काम मी 100% करणार. कारण आपण राहायला महाराष्ट्रात आहेत पण आपला रेकॉर्ड आणि आपल्या नोंदी सगळ्या ह्या आंध्रात आहेत. आपण महाराष्ट्रात असूनसुद्धा उपयोग नाही आहे, अशी परिस्थिती आज आपली आहे. महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर हैदराबाद गॅजेटियरचं नोंद आणणं हे खूप मोठं काम होतं. हे लहान नाही आहे, कळणाऱ्याला कळतं. नाव ठेवणाऱ्याला जर राजकारणच करायचं असेल तर त्याला मी काय करू शकत नाही. परंतु नुसतं हैदराबाद गॅजेटियर हे महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डवर येणं, त्याचे मिनिट्स तयार होणं आणि तिन्ही कायदेमंडळ अस्तित्वात असताना, विधानसभा विधान परिषद ॲक्टिव्ह आहे, सरकार अस्तित्वात आहे, राज्यपाल अस्तित्वात आहे, यांच्या साक्षीनं ते GR निघणं म्हणजे मराठा समाज खूप मोठी लढाई जिंकतो आहे आणि मी तुमच्या त्या पदरात देतो. आणि मराठ्यांच्या पोरांच्या 1 मिनिटात लक्षात आलं की कोणीतरी आपलं डोकं भडकवतं आहे. डोकं भडकायचं नाही. आत्तापर्यंत डोकं भडकल्यामुळंच मराठा समाज 50 वर्ष मागं गेला आहे. आता जाऊ द्यायचा नाही. बघू सरकार किती ताणीत आहे, मग शेवटी बघू. शेवट असतोच कुठं ना कुठं तरी, पण ती इतक्या लवकर नाही आहे हे पोरांच्या लक्षात आलं. पोरांनी मुंबईत शांत बसायचं ठरवलं आणि पोरांनी ऐकलं पण. आणि आम्ही मात्र जे कोण त्यात घुसलेले होते त्याचं नावं आम्हाला माहीत आहेत, कारण उद्या समाज इतकं बेकार करील म्हणून त्यांचे सांगायचे नाही आहेत. जवळपास समाजाने ओळखलं आहे, विरोधात बोलत आहेत म्हणजे अर्धे हे पण आहेत, हे समाजाच्या लक्षात पण आलं आहे. पण आम्ही शांततेत ते मिळवलं, ते होते त्यांनाही उघडं पाडलं आणि समाजानेही ते ऐकून घेतलं. म्हणून आज गोरगरिबांच्या लेकराला आनंद व्यक्त करता आला. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे काही लोक वाटेल ते बोलतात, जबाबदार नेते बोलू नये मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसतात. अशिक्षित जेव्हा हिनवलं जातं ना तेव्हा कुठेतरी आपल्या देशाची रचना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्यासाठी स्वराज्य दिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, प्रत्येक माणसाला माणसासारखं सन्मानानं वागवणारी व्यवस्था, मात्र आपल्याच या लोकशाही व्यवस्थेतील नेते जेव्हा अशिक्षित वगैरे वगैरे हेटाळणी करू लागतात. आणि त्याचवेळी मनोजराव, मी हा उल्लेख का केला मुद्दामून की आज बोलतात आहे मात्र हे बोलण्याची वेळ येते, मुद्दामून कुठेतरी चिथवण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळी मला आठवतं जो मगाशी मी उल्लेख केला की GRच्या वेळी एक एक शब्द म्हणजे पुढे काय आक्षेप होतील ते आधीच ओळखत तुम्ही जे बदलायला लावले, ती जी रणनीती होती, म्हणजे कदाचित वाटलं नसेल. अनेकदा असं असतं की कलम कसाही काम करून निघून जातात, नंतर घात झाल्याचं लक्षात येतं. मात्र तेवढ्या कमी अवधीत त्या GRचा अभ्यास करून आणि जाहीर अभ्यास करून लोकांसमोर मांडत त्यांचा कौल घेत तुम्ही जे केलं, हे सारं कसं जमलं? नाही, आता हे 2 वर्षापासून आपण त्या प्रक्रियेत येत म्हणून आपल्या लक्षात येत चाललं की मूळ गाभा नेमका काय असतो, त्याच्यात प्रस्तावना काय दिली, 1000 शब्द काय टाकले किंवा त्याच्यात 10 पानं काय घेतले याच्यात गोंधळ घालत बसण्यापेक्षा त्या GRचा गाभा काय बोलतो याला खूप महत्त्व आहे. प्रशासन लेव्हलवर, सरकार लेव्हलवर शासन म्हणून नाही आहे, शासन काय करतं, कसले शब्द घालतं याच्यापेक्षा प्रशासन काय करतं याला खूप महत्त्व आहे. कारण संविधान प्रशासनाला जास्त महत्त्व देतं, शासनाला संविधान जास्त महत्त्व देत नाही. कारण शासन ही बदलणारी प्रक्रिया आहे, ही बदलणारे विषय आहेत. पण प्रशासन हा बदलणारी प्रक्रिया नाही आहे. ती कार्यप्रणाली अशी नाही आहे की 5 वर्षांना उठणारे आणि पुन्हा बसणारे, अशी प्रणाली ती नाही आहे. ती बसती तर प्रशासन चालवायला, संविधान कायदा चालवायला बसती. त्यामुळे शब्दात काय बदल करायचे तर काय नाही करायचे हे त्यांनी केलेल्या शिक्कामोर्तबावर बदलायची हिंमत होत नाही. पण शासनाने बनवलेल्या एखाद्या ड्राफ्टवर, एखाद्या GRवर
शंका येऊ शकते शब्दावरती, परंतु प्रशासन ते शब्द कधी हलक्यात घेत नाही. आणि आपणही शासनाला हलक्यात घेतलं तर चालेल, पण प्रशासनाला आपल्याला हलक्यात घेऊन चालत नाही. कारण खरंच संविधान आणि कायदा चालत जर कोण असेल तर प्रशासन चालवतं, शासन कधी चालवत नाही. शासन वरवर निर्णय घेऊन मोकळे होतं आणि प्रशासनाने जर एखादी त्यातली ऑब्जेक्शन काढली तर ते रिजेक्ट करायचं कामसुद्धा शासनच करतं. प्रशासनाला खूप बहुमूल्य त्यांची काम करण्याची पद्धत आहे. ते मोलाचे लोक आहेत. आणि ते ज्यावेळेस आपल्याला गाभा लक्षात आला, हे पात्र शब्द नको आहे आपल्याला, पात्र शब्द आपल्याला नको आहे, तर त्यावेळेस त्यांनी बराच वेळ त्याच्यामध्ये घातला. पण पात्र आपण अगोदर पात्रावरती आलो आणि नंतरचा गाभात जरी काही चूक नसेल तरी ती बदलता येते, पण गाभा पुन्हा नाही बदलता येत. ज्याचा जीव असतो ते जीव पुन्हा बदलता येत नाही. आपल्या ग्रामीण भागात तुम्ही बाज येणीता, ज्यावेळेस बाज येणारा लागता बाज येणाराच लागतो. तसे 3 पदरं घेऊन कोणाला पण चालता येईल, त्याचे 4 पदरं घेऊन कोणालाही बांधता येईल, पण बाजीचा जीव काढता आला पाहिजे. बाजीला जीव असतो आणि ती जीव जर काढला तर त्याच्यावरती लक्ष्मी नांदती, अशी त्याची ग्रामीण भागात प्रथा आहे. जीव नसलेल्या बाजेवरती कधीच सुवासीन बसणार नाही किंवा अस्सल सच्चे लोक त्याच्यावरती बसत नाहीत, कारण त्याचा जीव लागतो आणि ते जीव काढता आला पाहिजे. ते त्याला खूप महत्त्व असतं. तसं त्याला मेन गाभा म्हणतात आपल्या भाषेत. तसा कुठल्या GRचा, एखाद्या शासन निर्णयाचा किंवा एखादी कलम बदलायची, एखादा कायदा बदलायचा आहे किंवा त्याचा दुरुस्त करायची, तर गाभ्याला खूप किंमत असते. त्यामुळं ते पात्र शब्द तिथून जाणं खूप गरजेचं होतं गोरगरीब मराठ्यांसाठी. आता बाकीच्या काही दुरुस्त्या असतील ते करता येतील ना, ते काय मोठा विषय नाही. पण GR निघाला, मी एवढ्यावर मराठा समाजालाही सांगतो आणि मीही त्याच्यावरती कसा समाधानी आहे आणि मराठा समाज पण आहे. कारण आम्ही राहतो महाराष्ट्रात, आमचा रेकॉर्ड हैदराबादला, म्हणजे आमची जमीन इथं आहे. आम्हाला 7 काढायला कुठं जावं लागतं? आंध्र प्रदेशच्या राज्यात. कशी परिस्थिती ही? आम्ही जर महाराष्ट्रात आहेत तर जमीन जर महाराष्ट्रात आहे तर आमचे 7 महाराष्ट्रात निघावत ही आमची इच्छा होती. मग आमच्या जर इतक्या लाखो नोंदी आहेत आंध्र प्रदेश सरकारकडं, तर महाराष्ट्र सरकारने त्या का घेऊ नये त्यांच्या अधिकारात? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं एक काम झालं की आंध्र प्रदेशात असणारा आमचा रेकॉर्ड, आमच्या नोंदी त्या महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डवर आल्या. तो दस्तऐवज आता महाराष्ट्रात तयार झाला. तो पहिला महसुली आणि सरकारी दस्तऐवज हा आंध्रात होता, तो आज महाराष्ट्रात आहे आता. त्याच्यामुळं आता आमच्या पोरांना सोयीचं जाईल लढायला. पुढच्या काळात जरी लढायची वेळ आली, आणि लढावं तर लागतंच. असं कुठं गेलं एकदा आणि मग आता आपण झोपलो असं होत नाही. तुम्हाला एखादं घर दिलं आहे आणि त्या घरात काही वस्तू, आता तुम्हाला 1-2 महिन्याचं सामान घेऊन दिलं आहे, मग आता तुम्ही निवांत झोपले, चोर आला आणि ते सामान चोरून घेऊन गेला, काय अर्थ नाही तुमचा. रक्षण करणंसुद्धा तुमची जबाबदारी. तसं आता ती GR दिला आहे, आपण आता रान घेतलं आहे ताब्यात. मग रान ताब्यात घेतलं तर आता आधी नांगर हाणू, कुठं दगड लागतो का बघू, कुठं मुळ्या लागतात का बघू, मग आऊत हाणून बघू. जिथं मुळी लागेल तिथं मुळी तोडावं लागेल, कुठं दगड असेल तर त्याला खांदून काढावं लागेल. तसं आता GR आला आहे, हे नव्हता. उद्या जर प्रमाणपत्र करायला काही अडचणी आल्या, त्यातले अडसर काढून फेकू ना. आधीच का बोंबालता? आवता हाणायच्या आधीच वावरात त्याच्यात दगड आहेत का काय? आता बघितलं नाही, त्याच्यात पेरणीही केली नाही, तुला दमनी का ना? कुठं मुळी गुतली का, आऊत मोड आहे का? तर नाही. हाणायच्या आधीच कसं म्हणतो तो? आधी आऊत हाण. ते आऊत जर मोडलं तर म्हणता येईल तिथं मुळी होती, ती मुळी झाडाच्या मुळीला गुतलं आणि आऊत मोडलं, मग आता ती मुळी तोडावं लागल. तो विचारायला जर गेलं काय चूक आहे त्याच्यात? नाही असं होईन. अरे होईन, झाल्यावर पुन्हा बदल करू ना, दम धर ना. तो आपला आहे, आपल्या रक्ताचा आहे. गोरगरिबांचे लेकरं समाज मोठा व्हावा याच्यासाठी खटाटोप कर. गैरसमाजात पसरण्यात तुला काय मर्दानगी वाटते? तुला काय त्यात मोठेपण वाटतं? आणि काय उपयोग? मग इतक्या दिवस तुम्ही अभ्यासक म्हणून काम केलं, इतके दिवस समाजाचे नेते म्हणून काम केलं, आणि ज्यावेळेस आता खरं समाजाच्या पदरात पडलं तर तुम्ही असं गैरसमज पसरायला लागलात का? तोंडावर पडता. पुढं चूक झाल्यावर तुम्ही येऊन सांगा की आपल्याला ही दुरुस्ती करावं लागेल, ती करू ना. तुम्ही उलट्या प्रवाहात पाहू नका. त्यांनी समाजाचं मोठं नुकसान होतं आणि तुमचीही प्रतिष्ठा खालास होती. कारण माझ्या जरी समाजाचा अभ्यासक माझ्या विरोधात असू द्या, पण त्याची प्रतिष्ठा खराब होणं, त्याची इज्जतीला डाग लागणं मला बी जेवायला लागतं ना कुठंतरी, की आपलाच माणूस शेवा शेवटी. पण तुम्ही तसं वागूच नका ना, असं आमचं म्हणणं आहे. बदल होत राहतील, बदल करत राहू आपण, एक विचारानं करू. पण असे दुही दाखवून एक गरीब समाजाला आरक्षण मिळतं आहे, कोणाचं तरी राजकीय लोकांचं ऐकायचं आणि समाजाच्या विरुद्ध बोलायचं. समाजाचे एकदा मनं दुखले तर समाज तुम्हाला जवळ नाही करणार. कारण ज्यावेळेस लढायचं त्या टायमाला तुम्ही असं बोलणार.
तुम्ही म्हणणार समाज मुंबईला गेला आणि काय मिळालं. आम्ही असं म्हणलो का? तुम्ही मग किती वेळेस नेला? किती वर्ष, दशकं. तुम्ही अनेक वेळेस नेला समाज, माघारीच आणला. तुम्ही अनेक वेळेस जाळपोळी बी केल्या, मोकळेच माघारी. शांततेत मोर्चे हजारो करोडो लोकांचे निघाले. आम्ही म्हणलो का तुम्ही मुंबई लोक निघाले मोकळेच माघारी आणले? आम्ही काही ना काहीतरी केलं. मिळवलं. तुम्ही सरसकट नाही दिलं, थोडं थोडं नाही दिलं, उली नाही दिलं. आम्ही कसं खोना 58 लाख नोंदी दिल्या 2 वर्षात. 45 वर्षात तुम्ही जे मिळून नाही दिलं तुम्ही आमचेच आहेत. आम्ही मिळून दिलं म्हणजे आम्ही तुमचेच आहेत ना. एवढं काय दुःख व्हायची गरज आहे का? तो श्रेय पाहिजे तुम्हाला? श्रेयासाठी चाललं आहे का? मानपानासाठी चाललं आहे का तुमचं हे? समाज मोठा व्हायला लागला, त्याला मान मिळायला लागला, तो नको एक तुम्हालाच पाहिजे का मान? आम्ही कधी म्हणलो का? मग समाजाचा इतका खर्च झाला, मग समाजाच्या पदरात काहीच नाही पडलं, तरी आम्ही तुमच्या मागं लढत राहिलो. आज आम्ही समाज नेला 2दा मुंबईला, दोन्ही वेळेस समाजाचा फायदा केला. 58 लाख नोंदी म्हणलं, 5-5 बी एका नोंदीवर धरलं तरी 2.5 ते 3 कोटी मराठा आरक्षणात घातला. फीसमध्ये फायदा झाला. एकाला घरकुल आलं 2-2, 2.5 लाखाचं खर्च झाला. त्याच्या 5 पट निघलं. काढू आम्ही, नाही निघालं तर आणखीन काढू. समाजाच्या पदरात झोळीत खूप दान टाकू, प्रेमाचं टाकू, चांगलं टाकू, ते बलवान होण्याचं टाकू. पण तुम्ही असं बोलू नका की समाजात गैरसमज पसरेल. तुम्ही असं म्हणा याच्यात असा बदल करावा लागणार आहे, पुढं जर अडचण आली तर आपण एक खांद्याला खांदा लावून लढू ना. तुम्ही बाजूने किती काठाकाठाने पळालात, त्याला काय अर्थ नाही होणार. मग शेवटी काठावून कधीतरी घसरून पडणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही घसरून पडता त्यावेळेस समाज म्हणणार आहे ह्यो वेळेवरती आपल्याला मदतीचा हात द्यायला नाही आला, उलट आपल्याला याने चिखलात ढकलून दिलं, याला काय मदतीचा हात द्यायचा. इतके उघडे पडू नका. आणखी नाही, माझा त्यांना विनंतीचा सल्ला आहे की नुसतं आरडाओरडा करून हुशारी नाही दिसत. तुम्हाला 4 शब्द वाचता आले म्हणून तुम्ही मीडियासमोर बोलवता. आणि एक मीडियावाला तर असं आहे, तो फक्त मराठीच्या विरोधातलेच लोक बोलवतो, सापडून आणतो, बोलवतो. मला नाव नाही घ्यायचं, कारण नाव घेतल्यावर त्याचीही परिस्थिती काय होईल त्यालाही माहिती. कारण एखादा चॅनलचा संपादक चांगला आहे, परंतु त्याचा अँकर एखादा जर खराब असला तर प्रतिष्ठित असणाऱ्या चॅनलच्यासुद्धा गाभ्याला धक्का बसतो, त्याच्याही जिवारी वार होतो. परंतु संपादकाच्याही लक्षात कसं येत नाही आम्हाला माहीत नाही की एका माणसामुळं जो माणूस आमच्या विरोधातले लोक सापडून आणतो आणि 1-1 घंटा चॅनलवर बसवतो आणि विरोधात बोलायला लावतो. काय असतं, परिस्थितीच्याच होतात. माणूस समाज विसरून जातो आणि पटापट एकावर एक शब्दाचे वारं करतो आणि त्याला ते कळून येत नाही. आपण 1 घंटाभर टी व्हीवर दिसलो, पण त्या वारं केल्यामुळं समाजात माझा गैरसमज पसरला आहे, गरीब समाज घायल झाला आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. पण जो कोणी अँकर असतो, जे ते घडून आणतो, त्याला मात्र गुदगुल्या होत असतात. त्यांनी मात्र बोलला समाजाच्या बाजूनं, पण प्रत्येक शब्दात डाव ठेवून तो अँकर समाजाच्या बाजूनं बोलला आमच्या. पण वारं मात्र ज्यावेळेस होत होते त्यावेळेस त्याला गुदगुल्या होत होत्या. त्याला जे करायचं होतं त्याने ते गोड शब्द बोलून केलं. म्हणजे त्याला पूर्वीच्या शब्दात म्हणतात गुळाची सुरी, त्याला गुळाची सुरी म्हणायची आमच्या आजोबा पंजोबाच्या काळात ग्रामीण भागात. तशी तो मराठीतून नुसता बोलल्याहून दिसतो, पण वार मात्र तो प्रत्येक वेळेस गरिबाच्या जिव्हारी करतो आहे. आणि मग मागं गुदगुल्या होत्यात त्याला. पण समाजाला एखाद्याच वाटतं आपल्या समाजाच्या बाजूनं बोलतो, राव खूप या आपल्या समाजाचा नसून, पण तो मात्र त्याचा डाव पुरेपूर साधवतो आणि प्रत्येक वेळेस मराठ्यांच्या माझ्या विरोधात बोलणारा माणूस तो सापडून आणतो आहे. ह्या 2-3 दिवसात आमच्या मात्र हे लक्षात आलं आहे. म्हणून मला ते मीडियात बोलायचं नव्हतं, तुमच्यासमोरही बोलायचं नव्हतं, पण मला राहवलं नाही. कारण 2 दिवसात 3 दिवसात मागच्या ज्या अर्थी समाज माझ्याकडे आला, तो म्हणतो ह्यो माणूस तुम्हालाही एखाद्या चॅनलवर बोलितो आणि 5-25 दुसरे बसवतो नंतर, आणि काही लोक आपले 7-8 हाताखाली धरतो आणि जे बंद पडलेले लोक आहेत बोलायला ते सुद्धा पुन्हा सुरू करायचं काम ह्यो करतो. त्याला म्हणतो मी तुला लाईव्ह देतो, एक्सक्लुझिव्ह दाखवतो, तुला जे मत तुझं आहे ते तू माझ्या मोठं व्यासपीठ आहे, माझा संपादक मी मुठीत धरलेला आहे. हो, हे शब्द आहेत त्या अँकरचे. मला आता नाव नाही घ्यायचं, नाव जर घेतलं ना तर त्या चॅनलचं असं वाजल. आता मला खरंच सांगतो तुम्हाला, मला बोलायचं नव्हतं कारण मी लय जबाबदारीनं वाक्याचा शब्दाचा प्रयोग करतो. परंतु ह्या 2-3 दिवसात लोक जे बोलायला लागले ना, हे अमक्या चॅनलवाला त्यांचा त्याला ते अँकर संपादकापेक्षा शहाणा बोलून घेतो आणि आपले वर्षे गप्प बसलेले लोक बोलवतो, 6-6 महिने गप्प बसलेले लोक बोलवतो, आत्ता बोललं ते त्यांना बोलवतो आणि तुम्हालाही एखाद्या वेळेस बोलवतो. याचा अर्थ असा आहे पाटील की ह्यो फक्त आपले कोण गोड बोललेलं दाखवतो
पण आपल्या लोकांना उचकितो आहे की मी तुम्हाला 100 किलो इजू दाखवतो, मी तुम्हाला घंटाभर लाईव्ह दाखवतो, तुमचं मत प्रदर्शित करा, तुमच्या ह्या म्हणण्याला किंमत आहे, त्यांना असं म्हणतो. नुसत्या त्याच्याच एकट्याच्या म्हणण्याला किंमत नाही, तो मराठ्याचा लई नेता व्हायला लागला आहे, गरिबाला लई मिळून द्यायला लागला आहे. तुम्ही काय आधी लढले नाही का? मग तुमच्या पदरात श्रेय यायलाच पाहिजे. आमचं चॅनल एकटं तुमच्यासाठी खंबीर आहे किंवा चॅनल नसेल, काही आमचे पत्रकार नसतील, काही आमचे संपादक नसतील, तर मी एडिटर काय म्हणते त्याला, अँकर म्हणून मी खंबीर आहे. कारण माझशिवाय धकत नाही. आमचा संपादक जास्त करून तुम्हाला आमच्या चॅनलवर दिसत नाही, कारण मी त्याच्यावर तेवढं प्रेशर ठेवलेलं आहे आणि चॅनलचं नाव खूप मोठं आहे. हे तितकंच खरं आहे. मला जवळ सहन होईन तोवर घेईन आणि चॅनलच्या नावासहित त्याचंसुद्धा नाव घेऊन टमरळ वाजवीत. मला सहन होतं तोवर मी सहन करेल. आता म्हणजे अचानक हे वेगळ्या विषयावर आपण गेलो आणि हे म्हणजे घातपात, जो राजकीय घातपात सुरू आहे त्या पद्धतीचंच कुठंतरी हे सर्व सुरू आहे. नाव कोणाचं घ्या मुळीच नको, कारण मी सुद्धा राजकीय नेत्यांची नावं टाळली. जातपात पक्ष काय घातपात पक्ष राजकीय राजकीय पक्ष राजकीय घातपात नाही आहे त्याच्या माध्यमातून. जातीय तो जरी अँकर म्हणून बसलेला असला, जातीचा खूप मोठा पगडा त्याच्या आजूबाजूला मिरवतो आहे, तो दिसू देत नाही. एखाद्या अर्धी क्लिप मात्र काढतो, त्याच्यावरती सहानुभूती मिळवतो आणि नंतर शाल जोडे म्हणून तुम्ही कधी ऐकले नसतील तर ग्रामीण भागात ती एक असायची, बुक्क्याचा मार शाल जोड्यातून मार देणं म्हणायचे त्याला. तसा प्रयोग मराठ्यावरती पुरेपूर चालू आहे, मराठ्यांच्या माध्यमातून पण आणि त्यांनी काही पाळलेल्या लोकांच्या माध्यमातून पण. तो जातीय विषारी वारं करतो आहे, जातीय विषारी वारं करतो आहे, पण कळू द्या ना. पण ह्या 2-3 दिवसात त्याचा उलगडा खूप झाला, खूप उलगडा झाला. पण संयम जो तुम्ही सातत्यानं, मगाशी मी 3 शब्द वापरले जे सातत्यानं संपूर्ण आंदोलनाच्या कव्हरेजमध्ये मी वापरत आलो, की पहिलं तुमचं आझाद मैदानातील भाषण ते शेवटचं, की शांतता, संयम आणि शिस्त ती कायम राखा, हेच तुम्ही वारंवार सांगता. 9 वाजेपर्यंत मुंबई पोरांनो आपल्याला खाली करायची. मुंबई 8ला खाली झाली साहेब. आम्हाला राजकीय हेतू असता, आरक्षण नसतं पाहिजे, राजकारण पाहिजे असतं नुसतं, तर JR घेतल्याच्यानंतर पोरं मुंबईत ठेवून धिंगाणा घातला असतं. सत्य बोलतो तुम्हाला मी. मुंबई देशानं जळताना बघितली, पण मुंबई देशानं खेळताना पहिल्यांदा बघितली. हमेशा मुंबईचा धूर काढणाऱ्यांचे स्वप्न अनेकांचे आहेत, पण मुंबई धूर तर होऊ द्यायचा नाही. पण इथून पुढं धूर करणाऱ्यावर दबाव बसला पाहिजे, दडपण बसलं पाहिजे. हे काम मात्र माझ्या गरिबाच्या पोराने मुंबईत जाऊन केलं. धूर बघणं ही आर्थिक राजधानीत अनेक लोक बघतात. आम्ही धूर निघायचा नाही बघितलं, देशानं धूर बघितला मुंबईचा. पण ह्यावेळेस देशानं मुंबईत खेळसुद्धा बघितला, की इतके शानदार पोरं येऊ शकतात, गरिबाचे लेकरं असूनसुद्धा मुंबईला विचारानं जिवंत करू शकतात. मुंबईला 2च कामं आहेत, घरातून नोकरीला जायचं आणि नोकरीतून घरात यायचं. पहिल्यांदा त्यांनी हे पण एक जीवन आहे आणि या जीवनानं आयुष्य वाढतं, हे गरिबांच्या पोरांनी त्यांना दाखवलं. म्हणून मला जर काही करायचं असतं आणि मी जर नाशके विचाराचा असतो, मला आरक्षण नसतं पाहिजे राजकारण करायचं असतं, तर 100% तिथं मारामाऱ्या झाल्या असत्या. JR घेतल्याच्या नंतर का होईना. आणि काही लोकांना आमच्यातल्या फितूर झालेल्यांना तेच करायचं होतं, त्याचा उलगडा आत्ता होतो आहे. आता आम्ही सरकारला ती मागणी करणार आहे की तुम्ही जरा कॉल डिटेल एक 5-50 जणांची कॉल डिटेल घ्या. मी करणार आहे, 100% करणार आहे. मला समाजापुढं आता पुढं आणल्याशिवाय पर्याय नाही आहे त्यांना, त्याचा नाविलाज आहे मला. कारण तुम्हाला समाज म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही सोडलं, तुम्ही आमच्यावरती घाणेरडे वार केले, षडयंत्र रचले, भायाला पुढं घाल, गड्याला पुढं घाल इथपर्यंत बोलले. मी समाजासाठी सहन केलं ते, कारण मला माझं स्वाभिमान जागा झाला असता, माझी प्रतिष्ठा जागी झाली असती, माझी इज्जत जागी झाली असती. मी जर काही केलं असतं, माझ्या समाजाची उभ्या राखरांगोळी आयुष्याची झाली असती. म्हणून मी ते सहन केलं. पण मी त्या दिवसात त्यांचा तो इरादा पुरा नाही होऊ दिला, कारण त्याला कारण होतं. दादा तुमचा लई वेळ घेत नाही मी, आणि तुम्ही बी फ्री असताना तर अडचण नाही आहे. मी आज मोकळ्या मनानं बोलतो आहे की JR मिळाल्याच्या नंतरसुद्धा खोडा घालणं म्हणजे JR मिळाल्याच्या नंतर जर आपण तिथं मुंबईत थांबलो असतो तर हेच लोक पुन्हा म्हणले असते, सरकार आणि हे JR मिळाल्यावर मुंबईत थांबायची गरज नव्हती, यांना आरक्षण नव्हतं पाहिजे, यांना दंगल करायची होती.
आणि यांना राजकारण करायचं होतं कोणाचं तरी ऐकून. हे आरोप माझ्या करोडो आलेल्या गरीब पोरांच्या लेकराला लावले असते. जे आर मिळाल्यावर कशाला थांबायचं? जे आर नसता मिळाला ना, सरकारनं नाही त्याच्या बापाने बी ताकद लावू द्या, मनोज जरांगे ग्राउंड सोडू शकत नव्हता. हे छाती ठोकून सांगतो तुम्हाला मी. पण जे आर मिळाला ते अंतिम आहे, त्याच्यापुढं काही नाहीच आहे ना. मग थांबायचं का? बरोबर. तरी का मुंबईत थांबायचं? आणि काही फितूर झालेल्यांचा तो हट्ट होता, मुंबईतूनच जायचं नाही. पोरं मारायचेत का तुला? हां, जे आर नाही मिळाला का मीच नाही हालत, तो म्हणायची गरज नाही, मीच मुंबई सोडत नाही. पण मिळाल्यावर ठेवणं म्हणजे तुम्हाला राजकीय काहीतरी स्वार्थ साधायचा, सरकारचं आणि मराठ्यांचं पुन्हा मारामाऱ्या लावून द्यायच्या आणि अडचणीत आणायची. आम्ही अडचणीतसुद्धा येऊ ना, सरकारनं नाही दिल्यावर काय म्हणजे तेही खाली ठेवलं. आणि मुंबईनंही बघितलं की मी माझ्या समाजाच्या पुढं नाही आणि समाजही माझ्या पुढं नाही, कारण मी त्यांचं आत्तापर्यंत काही वाईट केलंच नाही. त्यांच्या मुलीला मोफत शिक्षण दिलं, त्यांना 58 लाख नोंदी म्हणजे 3 करोड पोरांना आरक्षण दिलं. सगळ्या क्षेत्रात पोरं नोकऱ्यात चालले, शिक्षणात फायदे व्हायला लागले, योजना घरकुलापासून सगळ्या यायला लागल्यात. समाज मोठा व्हायला. समाज म्हणतो 2 वर्षात दिलं आहे, ज्यांनी 45-50 वर्षात नाही दिलं राव त्यांनी दिलं. राह ना आणखीन 1 वर्ष लढणं व्हाय ना. म्हणून माझा समाज माझ्यावर खुश आहे. पुन्हा जायची वेळ आली तरी जाऊ म्हणतो, काय भ्यायचं काम नाही पाटील. यांचं फक्त तुम्ही ऐकू नका, गैरसमज पसरणारच. तुम्ही फक्त पाहिजेत आम्हाला. आज न उद्या पुन्हा घेऊ, लढावंच लागतं. आपला राजासुद्धा लढले, राजाने 1 किल्ला जिंकला, थांबले का? सातत्यानं लढावं लागलं, तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. तसं हे समाज मला राज्यावर आणि देशावर टिकवायचं, बळ द्यायचं आहे, त्याला मोठं करायचं, त्याला लय वर न्यायचं आहे. मला लय आणखीन लय देणार आहे समाजाला. मी आत्ताशी आरक्षण दिलं, आणखीन लय देणार आहे. त्याला व्यवसाय देणार आहे, त्याला स्वतःच्या पायावर उभा करणार आहे. शेतकऱ्यांनासुद्धा खूप देणार आहे. हो, त्याला पाणी देणार आहे, त्याच्या मालाला भाव देणार आहे, त्याच्या पोरांना, मराठ्यांच्या पोरांना व्यवसाय देणार आहे मोठमोठाले. मी लय देणार आहे समाजाला. आणखी एवढं नुसतं आरक्षणच नाही आहे विषय. त्याच्यामुळे समाजाने ओळखलं, यांच्या नादी लागून जमायचं नाही. आपलं पोरगं आपल्यासाठी इमानदारीने लढतं आहे, हे आपल्याला लय देणार आहे. एखादी चूक झाली तर होऊ द्या, पुन्हा लढू. आणि मी फक्त त्यासाठीच लढतो आहे ना. मी काय घेतो आहे, मॅनेज होतो आहे, फुटवतो आहे, काय उभं आयुष्य खर्ची केलं. आपल्या शरीराची पुरे वाटोळं राग झाली. आनंदी आहे ना मी, माझ्या समाजासाठी झालं, माझा समाज आनंदी आहे ना. म्हणून मी तो विचार नाही करत आणि समाज बी तो विचार करतो. इतकं खेटणारं झटणारं इतकं प्रामाणिक पोरगं नाही भेटायचं. एका चूक झालीच झाली, त्यांच्या लेकराकडून नाही होत का? आणि मग मी कोण आहे त्यांचं? पोरगंच आहे ना, लेकरूच आहे ना. एखादी चूक झाली पुन्हा लढू ना. एखादं पोरगं शेतात पेरायला जातं, त्याचं कोण आवत मोडतं एखादी बार, किंवा त्यांनी पेरलं उगत नाही, पुन्हा पेरतो का? आपण पोराला काही करतो मग का त्याला मारून टाकतो? पुन्हा पेरतो, पुन्हा तेच पोरगं राबतं, पुन्हा तेच उत्पन्न काढतं. पुन्हा तसं राबणारा मीच आहे. पुन्हा राबल, पुन्हा उत्पन्न काढील, तुम्हाला पुन्हा तुमच्या झोळीत भरभरून दान टाकील. पण आपण विचारून राहणं गरजेचं आहे. समाज आणि मी, हे अभ्यासक, हे नेते, हे वाटोळं करून टाकते. आणि जे आर निघाल्यापासून तर इतके अभ्यासक आले, बाबा मी इतके जिंदगीत बघितली नव्हती. इतके अभ्यासक जे आर निघाल्यावर तयार झाले. आधी कुठं होते कुणाला माहीत. आंदोलनात येत नाहीत, बैठकाला येत नाहीत, उपोषण सोडायच्या दिवशी सगळे दिसतात. ही सत्य परिस्थिती आहे. चुकलं आम्ही आमचं लढू, आम्ही आमचे गरीब बघू. तुम्हाला काय लागून घ्यायची? कारण मी रिझल्ट दिला ना. 45 वर्षात जे मिळालं नाही, 2 वर्षात रिझल्ट दिला. 3 कोटी मराठी 1 वर्षात आत घातले. आणि दुसऱ्या वर्षात पश्चिम महाराष्ट्राला गॅजेट दिलं, मराठवाड्यातसुद्धा दिलं. गरीब लेकरं आहेत, आम्ही नाही बेत करत ते. पश्चिम महाराष्ट्र आपला नाही, मराठवाडा आपला आहे, विदर्भ आपला नाही. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले मराठ्यांचे लेकरं आम्ही एके आईचे आहेत सगळे. नेत्याने जो भेद केला तो तर मला करायचा नाही. नेता हे पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांचं काम होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या गरिबांच्या पोराला आरक्षण देणं, ते आम्ही दिलं. मराठवाड्यातल्या नेत्यांचं काम होतं मराठ्यांना आरक्षण देणं, त्यांनी दिलं. ते काम आम्ही केलं. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी घाबरायचं काम नाही. मी जवळ तर जिवंत आहे ना, तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश, विदर्भ, महाराष्ट्रातले 6 विभाग मुंबईसह मी आहे, तोवर मराठ्यांची चिंता नाही करायची. तुमच्या सगळ्यांच्या लेकराला देणार. मी कधीच मराठवाड्याला दिलं आणि मग पश्चिम महाराष्ट्राला देत नाही म्हणणार नाही. पश्चिम महाराष्ट्राला दिलं खानदेशला देणार नाही असं म्हणणार नाही. विदर्भाला देणार. तुमच्यासाठी जीव अर्पण आहे आपला. तुम्हाला दुःख, ते मला दुःख. त्यामुळं काळजी कोणी करायची नाही. आज ना उद्या फक्त एवढाच फरक. पण लेकरं मात्र सगळे आपले. मायबाप समाज म्हणजे महाराष्ट्रातला सगळा आपला.
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा अजिबात भेद नाही म्हणजे नाही. आणि दिलं पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरांना सातारा संस्थांचं गॅजेट दिलं, 25 लाख नोंदी आहेत, त्याच्यात 1.5 करोड मराठा आरक्षणात जाईन तेवढ्याचमुळं. पुण्याचं गॅजेट दिलं, औंधचं दिलं. आणि बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये जे गॅजेटेर आहे त्याच्यामध्ये खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, कोकण इकडचा सगळा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा बेळगावपर्यंत बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये एकही गॅजेटियर राहत नाही. मग साताऱ्याचा असू द्या गॅजेटियर, तुम्ही कोल्हापूरचा असू द्या, सोलापूरचा असू द्या, सांगलीचा असू द्या, कुठलंही असू द्या, सिंधुदुर्ग, रायगडचा असू द्या, सगळे बसणार आहे. वापीपर्यंतचे सगळे, पहिला सिल्वासा, वापी ही सगळा इकडं प्रांत होता बॉम्बे गव्हर्नमेंटमध्ये, तिथपर्यंत सगळे जाणार. पालघरपासूनचे सगळा तुकडा, जळगावपासूनचा टोटल जाणार. त्यामुळे तेही होणार. त्यामुळे चिंता करायची नाही. मी आहे तोवर पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करीन. हो, आणि घेतलंच म्हणायचं तुमचं पश्चिम महाराष्ट्र गॅजेट आता. म्हणजे लक्षात घ्या, खरं तर मला हा प्रश्न जाता जाता विचारायचा होता. खरं तर 5 मिनिटासाठी बोलायला सुरुवात केली आणि मनोजराव जरांगे पाटलांनी एवढ्या आपल्याला खास वेगळ्या पद्धतीची माहिती देत आणि त्यातही संयम राखत, म्हणजे मी जो प्रश्न विचारणार होतो तो हाच होता की मराठवाड्यातल्या लेकरांसाठी तुम्ही केलंत, मात्र पश्चिम महाराष्ट्राची मुदत सरकार पाळेल का असं विचारायचं होतं. मात्र तुम्ही अवघ्या महाराष्ट्राचं सांगताय, तर अवघ्या महाराष्ट्रातल्या सर्वच मराठा समाजातील सर्वच लेकरांसाठी हा तुमचा निर्धार आहे. बोलायचं नव्हतं पण बोलतो. येत्या आठवड्यातच तुम्हाला पश्चिम महाराष्ट्राचा JR दिसेल. आम्हाला ते डाग पुसायचे आहेत. मी जे काम मुळू करतो ना, मी भविष्याचा वेध घेतो आहे लांबचा. गॅजेट घेतलं आणि मोकळा झाला हिंडायला असं काम नाही करत. मला डाग पुसायचे आहेत. पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या मदतीला येत नाही, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला जात नाही, मराठवाडा विदर्भाच्या मदतीला येत नाही, विदर्भ मराठवाड्याच्या मदतीला येत नाही, मराठवाडा खानदेशाच्या मदतीला जात नाही, पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भाच्या मदतीला येत नाही, पश्चिम महाराष्ट्र कोकणाच्या मदतीला जात नाही, कोकण विदर्भाच्या मदतीला येत नाही, आणि विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला येत नाही. हे डाग पुसून काढायचे. हे फक्त नेत्यांनी केलं आहे 70-75 वर्षात. आमचा पश्चिम महाराष्ट्र, आमचा विदर्भ, आमचा मराठवाडा, आमचा खानदेश, आमचं कोकण आणि मुंबईचं आमचं बेट आमचं. अजिबात नाही, कोणाच्याच बापाचं नाही. इथं राहणारे महाराष्ट्र अखंड आहे. आम्ही मराठ्यांचे सगळे लेकरं एके आईचे आहेत. नेत्यांनी लावलेला डाग पुसायचा. कारण उद्या पश्चिम महाराष्ट्रावर काय वेळ येईल माहीत नाही, मराठवाड्यावर काय वेळ येईल माहीत नाही, विदर्भावर काय वेळ येईल माहीत नाही. आणि आपण जर याच्यात गुंतून पडलो, तर आपण विभागवार जर गुंतून पडलो तर घात आणि तुकडे आपलेच होतील. त्याच्यामुळं आपण ना पश्चिम महाराष्ट्र, ना मराठवाडा, ना विदर्भ, ना खानदेश, ना कोकण, आपण एक यायचे लेकरं मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रानं लढायचं आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मराठवाडा लढणार. इथून पुढची व्याख्याच ती आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दोघं मिळून खानदेश विदर्भासाठी लढणार आणि खानदेश विदर्भ दोघं मिळून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रासाठी लढणार. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश चौघंजणं मिळून कोकणासाठी लढणार आणि कोकण 4 विभागासाठी लढणार. 5 विभागं मिळून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि कोकण मिळून मुंबईसाठी लढणार आणि मुंबई महाराष्ट्रासाठी लढणार. इतका एक जीव मी तुम्हाला थोड्याच दिवसात दाखवून देईन, तरच नाव येईल, नाही तर नाव बदलून ठेवीन. बघा, तुम्हाला थोड्याच दिवसात ऐकायला येईल. जाता आता शेवटचा प्रश्न. एवढं सर्व तुम्ही बोललात, म्हणजे खरं तर अनेक जे शंकासूर असतात ना, चांगलं काही घडत असलं की त्यात वाईट काय आहे ते आधी शोधतात. एका मोठ्या पांढऱ्या कॅनव्हासवर एखादा छोटासा डाग दाखवू पाहतात. म्हणजे या JRच्या निर्णयानंतर पण अनेकदा हे मी बोलताना तुम्ही ऐकलं असेल की खूप मोठं पाऊल उचललं गेलं आहे. JRवर येणं, सरकारी नोंद होणं खूप मोठं पाऊल गॅझेटच्या दृष्टीनं. परंतु त्याही पलीकडचं जात मनोज जरांगे पाटील जे बोललेत ना, अहो आरक्षण म्हणजेच सर्व काही नाही. त्यांनी त्यापुढचं जे सांगितलं, उद्योग प्रवण करणार, कसं शिक्षित करणार, त्याच्या पुढच्या टप्प्यावर नेऊन मराठा समाजातील ज्या शेतकरी समाजातील लेकरांसाठी ते लढतात, स्वतःचा उल्लेखही त्याच समाजाच्या लेकरू म्हणून करतात, चुकलो असेल तर समजून घ्या म्हणून सांगतात, त्या समाजाला खऱ्या अर्थानं सक्षम, समर्थ बनवण्याचं त्यांनी एक लक्ष जे सांगितलं, ते अनेकांच्या मनातील भलत्या शंकांना एक ठोस उत्तर देणार आहे. तसंच सर्वात जास्त भावलं ते
मी मुंबईकर आहे जन्मानं कर्मानं. जरी वडील आई शेती सोडून आले असले गावातून तरी मुंबईत गाव खेळताना दिसलं हे त्यांनी सांगणं खूप भारी वाटलं. आणि त्याचमुळे आता एक प्रश्न, अवघ्या महाराष्ट्रासाठी तुम्ही जे म्हणजे 1960 नंतर संयुक्त महाराष्ट्रासाठी अवघा महाराष्ट्र लढलेला, त्यानंतर या महाराष्ट्रातला एक सामाजिक नेता अवघ्या महाराष्ट्रासाठी लढायचं बोलतो आहे, हा एक 65 वर्षांनी इतिहास घडताना दिसतो आहे. एवढं सरस तुम्ही सांगता मनोजराव. माझ्या मनात शंका नाही, तरीसुद्धा आतापर्यंतचं कारण असं आहे की सामाजिक चळवळीतून असे जे पुढे येतात ना, त्यांना राजकारणी असं आपल्या ताब्यात घेतात आणि राजकारणात ओढून नेतात. मनोजराव जरांगे पाटलांच्या बाबतीत भविष्यात एवढं सर्व करून दाखवल्यानंतर राजकारणाचा विचार येऊ शकतो का? मला तसं काय करायचं असतं मी मागच केलं असतं. स्वराज्याची लढाई सुरू असताना एखादी इनाम जमिनीसाठी फितूर होणारी अवलाद माझी नाही. जमिनीच्या एका तुकड्यासाठी स्वराज्यावरती संकटाचं काळोख उभा करणारी अवलाद आपली नाही. माझा समाज एवढं आरक्षण मिळून समृद्ध होणार आहे, मोठा होणार आहे, त्याच्यासाठी झुंजायला निघालो आणि अर्ध्या वाटातच कोणी आमदारकी देतो, पैसे देतो, मंत्री देतो म्हणून फुटून गेला. ती फितूर पैदास आपली नाही. माझ्या समाजाच्या लेकराला आमदारक्या मिळावं, त्यांनी लाल दिव्यात बसावं, त्यांनी तहसीलदार व्हावा, त्यांनी SP कलेक्टर व्हावा, तो लाल दिवा मराठ्यांच्या दारादारात यावा, हे स्वप्न घेऊन बाहेर आहे. मी असं साध्या विषयासाठी समाज विकणारा नाही. राजकारणासाठी समाजाचा बळी देऊ आणि मी मात्र सुखी होऊ हे माझ्या बुद्धीला पटत नाही आहे. मस्त लोक आता चालता म्हणतात पुन्हा अशा संध्या येत नाहीत. संधी आलं तिचं फाळकं हाणून घ्या, पैसे हाणा, गबाळ हाणा, मी त्याचं थोबाड आणतो जाग्यावर, तसं म्हणणाराला. मी एक पैसा घेऊन पळन, पद घेऊन पळन, पण समाजाच्या लेकरांनी जी तळमळ तरफड केली, ज्या वेदना भोगल्यात, जे मायबापाच्या कंबरडे मोडेत कष्ट करून लेकरं त्यांनी माझ्यावर ठेवलेलं विश्वासाचं काय, त्याने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीचं काय, त्याच्या पोरा इतकं त्याच्याच पोरी इतकंच माझ्यावरती माया प्रेम करतो, त्याचं काय? ती विकू मी? आईबापाचे मराठ्याला आईबाप मानलं आणि त्या मराठ्याला विकू माझ्या एका पदासाठी? त्यावेळेस असंच झालं. छत्रपती शिवरायांनी पाठवून हात फिरावा आणि तुफान वेगानं पुढच्याचा वेध घ्यावा, त्याचं मुंडकं धडा वेगळं करून आणावं आणि विजय शिवरायांना दाखवावा. गुलाल फेकणं म्हणजे JR निघाला की गुलाल, सगळे स्वराच्या आधीसुद्धा निघलं गुलाल. गुलाल म्हणजे ती विजयाचा आनंद पण समजू नका, ती एक हिंदू धर्माची परंपरा आहे. प्रत्येक कार्य करताना नारळ फोडणं आणि गुलाल फेकणं. आपलं तुळजाभवानी कुलदैवत आहे, खंडेराया कुलदैवत आहे, भंडारा उधळावा लागतो, गुलाल उधळावा लागतो. बैल बाजाराला न्याला, घरी जर आणला त्याच्या अंगावर गुलाल टाकावा लागतो, त्याच्या अंगावरून दृष्ट लागू नये म्हणून तुकडा ओळून टाकावा लागतो. ही आमची हिंदू धर्माची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. त्या गुलाल हमेशाच उधळणं म्हणजे मिळालेलं यश, याचा तो आनंद असतो किंवा तो त्याला आपण यश प्राप्त करण्यासाठी अगोदरसुद्धा टिळा लावतो. लढायला जायच्या अगोदरच टिळा लावून त्याचं औक्षण करून पाठवलं जातं. असं म्हणलं जात नाही आधीच औक्षण करून निघाला. ती परंपरा आहे. गुलाल उधळून जाणं, येताना गुलाल उधळणं, त्याचे अर्थ काढणाऱ्यांनी काय काढायचे ही ज्याची त्याची प्रथा आहे. पण आमच्या कुलदैवतात ती प्रथा आहे. जाताना पण गुलाल, येताना पण गुलाल. ती देवांना घातलेली साकड्याची आठवण असते. तसं फितूर नाही व्हायचं, कधी फितूर व्हायचं नाही. वाटेवर चालताना संकट येऊ दे, आपल्या राजालासुद्धा आले. लढाई करायला गेला, मोठे हात फिरून विश्वासानं राजांनी पाठवलं, पण अर्ध्यात गेल्यावर कुणी इनाम देतो म्हणून उंट सांभाळणारी, मोगलाची उंट सांभाळणारी अवलाद आपली नाही. आपलं घोडाच बरा, आपला घोडा नसत तर आपली रायगडाची स्वराज्याची माती बरी, ती आपल्यासाठी सोन्याहून भारी, एखाद्या 10 एकराच्या इनामाहून भारी. आणि कोणाच्या एखादी सरदारकी पदवी मिळवण्यासाठी आपल्या मातीशी इमान सोडायचं नाही. म्हणून आपण कधीच हटलो नाही, इकलो पण नाही, हटणार पण नाही. शेवटी जी वेळ येईल ती वेळ,
पण समाजाची मान उंच राहीन असं जगायचं. सरकारने गोळ्या घालून मारलं, समाज म्हणून लढता लढता मेला, फितूर होऊन नाही मेला, गद्दार होऊन नाही मेला. त्यामुळं मरायला भ्यायचं नाही, फक्त मरताना आपल्या अंगावर समाज नाराज होईन असं नाही. आणि मला काय अपेक्षा नाही, मी मेल्याच्या नंतर जेवढ्या 6 कोटी मराठी आहेत, 3 कोटी मराठी पुरुष असतील, 3 कोटी मायमावले असतील, तेवढ्या बहिणी जरी मला अंत्यविधीला वाटा लावायला आल्या आणि मला चितेवर ठेवून माझा भाऊ गेला एवढं जरी म्हणलं तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. बस मरेपर्यंत त्यांसाठी लढला. म्हणजे मनातून जे उचंबळून येतं ना, त्यासाठी फार काही विचार करावा लागत नसतो, कारण ते मनातून उचंबळतं. आता मनोज जरांगे पाटील बोलत असताना मला तसंच वाटलं. म्हणजे खरं तर मुलाखत संपली आहे, ही मुलाखत नव्हतीच. या एक प्रकारे गुजगोष्टी होत्या. खरं तर एक विश्वासाचं नातं आहे, त्यातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न होता. त्यातून त्यांनीसुद्धा खूप काही बोलले, मात्र त्याचवेळी संयमानं खूप काही टाळलं. जाता तर मला समोर छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आहे, तिथंसुद्धा शिवाजी महाराज आहे. मनोज जरांगे पाटील जिथे बसलेत, ते चरणी बसलेत, ते शिवछत्रपतींच्याच, तुमच्या आमचे सर्वांचेच छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना पाहिल्यानंतर म्हणजे एक प्रश्न मनात आला शेवटचा जाता जाता, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी एक मोठी, सगळीकडे मोठी जाहिरात मोहीम दिसली. एक सर्वसमावेशक असं फक्त देवाभाऊ लिहिलेली प्रतिमा निर्माण करण्याचा त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न दिसला. कुठंतरी तुमच्या विजयानंतर हे दिसलं. आणि त्याचवेळी त्यांच्याच मंत्रिमंडळातील काही मंत्री GRबद्दल नको ते गदारोळ माजवताना दिसतात. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या सर्वसमावेशक प्रतिमेचा राजकारणी त्या पद्धतीनं घात करताना दिसतात. कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातले, त्यांना माहीत असतं सरकार GR काढतं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंद दाराड जे बोलायचं 4 भिंतीमध्ये, ते अशा पद्धतीनं सगळीकडे बोलत फिरणं, यातून मुख्यमंत्री जे त्यांचे मुख्य नेते, त्यांचाच कुठंतरी राजकीय अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिसतो अशा लोकांचा. हां, ते देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं ते, की मराठा आपल्यापासून दूर गेला, याला कारणीभूत मंत्रिमंडळातलेच आहेत. आणि विशेष करून तो येवल्याचा अलीबाबा आहे, कारण त्यांनी 40 चोरं पाळलेत त्या अलीबाबाने येवल्याच्या. आणि हे त्यांच्या लक्षात आलं की नुसतं ओबीसी करून राजकारण होणार नाही. आपल्याला जर राजकीय सत्ता काबीज करायची तर नुसतं ओबीसीवर होणार नाही, तर मराठाला टाळून आपण हे करू शकत नाहीत. आणि त्याचा पण आहे, शेजारी राहावं तर फक्त आपणच, बाकीचे आले नाही पाहिजे. मग मराठीला जर आरक्षण दिलं तर आम्हाला देणं घेणं नाही राजकारणाचं. मराठ्यांना काय राजकारणाचं देणं घेणं नाही. हाही एक मोठा वर्ग आहे, याच्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ह्यो प्रत्येक वेळेस, मी जबाबदारीनं बोलतो, ह्यो प्रत्येक वेळेस येवल्यावाला ह्यो अलीबाबा प्रत्येक वेळेस ब्लॅकमेल करतो सरकारला आणि फडणवीस साहेबांना. मग आम्ही बाहेर जाऊ, मग तुमच्याकडून कोण, मग त्यांच्याही लक्षात आलं असेल, म्हणतोय मी आला असं. बरं आहे बाबा, आत्ताच मराठी जवळ करून ठेवलेली आरक्षण देऊन, उद्याच्या हे असंच ब्लॅकमेल करत राहील तर काय याच्या दबावाखाली सत्ता चालवायची का. आणि जे छत्रपतींचे त्यांनी फोटो टाकले आणि ज्या जाहिराती दिल्या ते दिलेलं ठीक आहे, परंतु ते सिद्ध कधी होणार तर अंमलबजावणी झाल्यावर हैदराबादची आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 17 संस्थांची आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळाल्याच्यानंतर खरं त्या फोटोचं सार्थक होणार आहे. हां, 100% सांगतो, मग सार्थक होणार आहे. तुमच्या जाहिराती दिल्या आणि गॅझेटच्या नोंदीनुसार नोंद नसलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रच नाही मिळाले, तुमच्या त्या फोटोचा काय अर्थ नाही आणि त्या सहानुभूतीचाही उपयोग होणार नाही. तुमच्या अंगावर उलटल ती सहानुभूती, की फक्त GR काढून आमचं पोट भरणार नाही आहे, तर आमच्या लोकाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्या नोंदी आधारे. त्यावेळेस ते फोटो आणि ते दिलेल्या जाहिराती शोभणाऱ्यात. आणि तशा आम्ही स्वतः देऊ ना, तुम्ही देण्यापेक्षा ते आम्ही स्वतः देऊ. तुम्ही बोललेलात की गुलाल वर्षावर उधळू. हो, तुम्ही त्याविषयी अंमलबजावणी होतील. आणि जी संख्या दाखवली 1,39,000 जालन्याला दाखवली, म्हणजे 2,56,000 दाखवली तशी, की छत्रपती संभाजीनगर आणि जालना पाहिला एक होता, तर इथले हे 2.5 लाख कुठं गेले.
ज्यावेळेस तुम्ही 2.5 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र गॅजेटच्या आधारे देणार, तुम्ही म्हणजे 39% जवळपास 1,39,000 बीड जिल्ह्यात आहेत, 1,02,000 जवळपास लातूरला आहेत, मला वाटतं 1,23,659 का काय नांदेड जिल्ह्यात आहेत गॅजेटच्या. जेव्हा तुम्ही या नोंदीच्या आधारे तिथल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देताल, तेव्हा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांबरोबर दिलेला फोटो देवेंद्र फडणवीस साहेबाचा शोभून दिसणार आहे, जार काढून नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही तसंच आहे. त्या लेकरांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र पडतील मराठवाड्याच्या त्या, मग मात्र तुम्हाला मरण नाही, हे जाहीर सांगतो. मग मरण नाही तुम्हाला. हां, कारण एकटेच आम्ही 50-55% आहेत राज्यात. तुम्हाला 50 सांभाळण्यापेक्षा एकटा मराठा सांभाळल्यालासुद्धा परवडतो, हे लक्षात ठेवा. आणि ही मुलाखत त्यांनी बघावं. त्यांच्यासाठी खूप मोलाचं सांगतो आहे आम्ही की 50-100 सांभाळण्यापेक्षा एक मराठा जरी सांभाळला तर सगळ्याची पाठ पुरेल तो एकटा. त्याला डावलून जार देऊन असं लटकत ठेवून काय नाही होणार. हां, कारण त्यावेळेस अंमलबजावणी होत्या, त्यावेळेस 2 लाख ट्रक घेऊन येणारच आहेत आम्ही मुंबईला. हो, बोललेलं तर हटत नाही. आणि माझा समाज तेवढं करायला मागं पुढं बघू शकत नाही. ते झाल्याच्या नंतर तुम्हीच तुमचं राज्य करा, मजा करा. आम्हाला काय करायचं? आमचा समाज मोठा झाला, लेकरं मोठे झाले, काही गरज नाही राजकारणाची. नाही दिल्यामुळं मी ती पाडापाडी करतो. म्हणजे काय राजकारण करतो त्याचा अर्थ तसा नाही. आम्हाला आमचीही ताकद दाखवावं लागेल ना. तुम्हाला जर त्यांचीच ताकद पाहिजे वाटतं, मग आम्ही लोकसभेला दाखवली. तुम्हाला बघायचीच असते तर आम्ही विधानसभेतसुद्धा दाखवली असती. सुपडा सापच केला असता. आम्ही नव्हतो मैदानात. आता तुम्ही फोटो लावले तर छत्रपतींबरोबर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पण फोटोच काय तुम्ही काय लावले, आम्ही लावतो. हां, समाजानं लावावं. आणि मग ते उदो आनंदाने झोप येते. मग स्वतः लावण्यापेक्षा आम्ही आहेत ना खंबीर, पण करून दाखवा, गरीब मराठ्यांच्या मनात जिंकवा. आम्ही देशव्यापीसुद्धा आता थोड्याच दिवसात अधिवेशन घेणार आहेत दिल्लीला, मराठ्यांचं देशाचं. त्यात इतर जाट किंवा इतर जे समाज आरक्षणासाठी शेतकरी समाज भांडतात आहे इतर राज्यांमधले, त्यांनाही बोलवणार? नाही, मराठ्यांचं अधिवेशन ते फक्त आमचं अधिवेशन आहे. त्यात काय मागण्या नाहीत किंवा तो काय मोर्चा नाही, काय नाही. देशातले दिल्लीला मराठी आहेत, राजस्थानला आहेत, हरियाणाला आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, गुजरातला आहेत, आपल्या गोव्याला आहेत, कर्नाटकात, हां कर्नाटकमध्ये येतं, तेलंगणात आहेत, आंध्रात आहेत, बिहारमध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत, आपल्या उत्तर प्रदेशमध्ये येतं, राजस्थानला तर भरपूर आहेत, तिथं तर गाद्याच्या गाद्या आहेत. हां, इकडं तामिळनाडूमध्ये पण आहेत. आणि महाराष्ट्र, आम्ही सगळेच एकत्र एका जागेवर, फक्त आम्ही सगळे एकमेकाच्या ओळखी व्हावात, गाठीभेटी व्हावात. आपण या राज्यात इतके आहेत माहीत होणं गरजेचं आहे. तिथं तितके आहेत आपले भावंड, हरियाणाला इतके भावंड आहेत आपले, इकडे इतके आहेत बाबा, गोव्यात तितके आहेत, हे आपल्यालाही माहीत झालं पाहिजे. बाकी सगळे दाखवतात की आमचे इतके आहेत, आम्ही दिल्लीला अधिवेशन घेतो. जरा आम्ही आमचे आनंदाचं आहे, ते शांततेत आहे, बेस्ट आहे. परत फक्त आम्ही आमचं जमतो आहे. जसं आपण सणावाराच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी लांब नाव करायला गेलो असलो, गावाकडे यात्रा असली तर लांब नाव करायला गेलो असलो तर येतो सगळे कुटुंब. तसे आमचे मराठ्यांचे सगळे कुटुंब. दिल्ली ही आमच्या देशाची राजधानी आहे. आमच्या राजधानीत आम्ही फक्त जातो आहे, अधिवेशन घेतो आहे. आम्ही आमचं एकोपा दाखवतो आहे, आमची एकजूट दाखवतो. म्हणजे आमचं एकमेकाला बळ मिळेल मोठं होण्यासाठी, उद्याच्या अडीअडचणी दूर होण्यासाठी, संकट दूर होण्यासाठी, एकमेकाला सहकार्य व्हावं, मदत व्हावं. या राज्याची त्याला, त्या राज्याची त्याला, त्या राज्याची त्याला. म्हणून आम्ही मराठी सगळे दिल्लीला एकत्र जमायलो. उद्या हरियाणाला आमची गरज लागेल, हरियाणाची आम्हाला लागेल, मध्य प्रदेशची आम्हाला गरज लागू शकते, आमची त्यांना लागू शकते, राजस्थानची आम्हाला गरज लागू शकते, राजस्थानला आमची लागू शकते, कर्नाटक बेळगावला आमची मदत लागू शकते, आम्हाला त्यांची लागू शकते. उत्तर प्रदेशला आहेत, गोव्यातल्या मराठ्याला आमची गरज लागू शकते, दिल्लीतल्या मराठ्याला लागू शकते, आम्हाला त्यांची लागू शकते, त्यांची आम्हाला लागू शकते. इकडं आमचे तेलंगणा, हैदराबादला येतं, तेलंगणाला येतं, आंध्रात आहेत, ह्या मराठ्यांना आमची गरज लागू शकते, आम्हाला पण त्यांची लागू शकते. दोघांची एकमेकाला. देशातला मराठा आम्ही एकवटतो आहे, आम्ही एकमेकाला आम्ही साथ देतो आहे, एकमेकाला सहकार्य करतो आहे. ते आम्हाला पुढून येणार आहेत, आम्ही पण त्यांना पुढून येणार आहे. म्हणजे आधी महाराष्ट्र नंतर राष्ट्र. होय,
लवकरच तारीख डिक्लेअर करणार आहे. मी आता लवकरच तारीख डिक्लेअर करणार. हा जो दिल्लीतला महामेळावा होईल समाजाचा आपला, त्यात राजकीय नेते, पंतप्रधान, गृहमंत्री म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, गृहमंत्री अमित शहा आहेत किंवा राहुल गांधी आहेत काँग्रेसचे, अशा वेगवेगळ्या किंवा महाराष्ट्रातले ठाकरे असतील, पवार असतील, इतर सर्व राजकीय नेत्यांनासुद्धा बोलवणार देशाच्या? नाही, ते समाजाचा फक्त एकजुटीचा मेळावा आहे. मात्र सगळे राजकीय पक्ष जे तुम्ही आता नाव घेतले तेवढे, पंतप्रधानापासून सगळेच, पंतप्रधान महोदयापासून सगळे, ते मराठा समाज एकवटतो आहे, एकजुटीने येतो आहे, शुभेच्छा देतील सगळ्यांना, गोरगरिबांच्या लेकरांना, ते सगळे पक्षांचे. परंतु हा फक्त समाजाचा आहे. आम्हाला एकमेकाला राजकारणाच्या पलीकडं सामाजिकरण करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही एकमेकाला साथ देऊ शकू, आम्ही सुखादुःखात जाऊ शकू. कारण आजकाल खूप समाज होरपळतो, कमी जास्त आहे त्या ठिकाणी. आपण त्याच्या मदतीला जाऊ शकतो, ते आपल्या मदतीला येऊ शकतात. कोणावरती काय चाल होईल सांगता येत नाही. आपण एकोपा असला पाहिजे, एकोप्यासाठी फक्त ते. पण देशातला सगळा मराठा येणार. माझ्या मतानं देशात आम्ही क्षेत्रीय मराठी नाही म्हणलं तरी 28-29 करोडच्या आसपास असायला पाहिजेत. आम्ही असायलाच पाहिजेत तेवढा आपला आकडा कमी होणार नाही कधी. कारण आपण जे बोलतो ते शक्यतो थोडाफार आकडा मागं पुढं होईल. पण 29 ते 28 करोड मराठा या देशावरती क्षत्रिय असू शकतो 100%. पण ते अधिवेशनच होणार. ते अधिवेशन म्हणजे अधिवेशनच होणार. कारण ते आनंदाचं आहे, सणावारासारखं, दिवाळीसारखं. आज आम्ही खूप दिवसानंतर बाप लेकाचे ताटातूट झाल्यावर जसे बाप लेका एकमेकाला भेटतात आणि कवटळून कडकडून मिठ्या मारतात. खूप वर्षानंतर हरवलेला मुलगा भेटला किंवा कुठं लांब परदेशी ड्युटीला गेला किंवा बॉर्डरवर नोकरीला गेला, तर बाप कडकडून मिठी मारतो की 2 वर्षानं माझं लेकरू बॉर्डरवर लढून आलं किंवा परदेशात होतं. तर हे आम्ही सगळे नातेसंबंध आहेत, सगळे मराठी आहेत, सगळे झुंजलेले स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी झुंजलेले आहेत. तर आता हे लांब आम्ही विखरून गेलो, तर आम्ही एकमेकाला भेटून कडकडून मिठ्या मारणार आहेत. मराठवाडा हरियाणाला, महाराष्ट्र हरियाणाला मिठी मारीन, मध्य प्रदेशला मिठी मारीन, मराठवाडा बेळगावला मारीन, दिल्ली गोव्यावाले मराठे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कडकडून मिठ्या मारते, महाराष्ट्रातले गरिबांचे लेकरं गोव्यातल्या मराठ्यांना कडकडून मिठी मारते. आम्हाला तो एक गाठी भेटीचा आनंदाचा सोहळा घ्यायचा आहे. त्याला अधिवेशन नाव आहे फक्त, पण तो मराठ्यांचा देशातला सगळ्यात मोठा, खूप मोठा गाठी भेटीचा, एकमेकाचा कडवरून मिठ्या मारण्याचा सण तो असणार आहे. खूप आनंदाचा सोहळा असणार आहे. लोकांचे डोळे भरून येणार आहेत त्यावेळेस, की कधी न घडणारं घडणार आहे. ज्याला दिल्ली बघायला भेटली नाही ते दिल्ली बघणार आहेत, आणि ज्यांना समाज आपला बघायला भेटला नाही तो ऐतिहासिक सोहळा स्वतःच्या डोळ्यानं बघणार आहे. ते ऐतिहासिक क्षणाचा तो स्वतः साक्षीदार होणार आहे. एक दिवस ते आपल्या देशातल्या जातीसाठी एकामेकाला भेटायसाठी आपल्याला जायचं आहे. भेट टाळायची नाही. देशातल्या राज्यातल्या एकाही मराठ्यांनी एकामेकाची भेट टाळायची नाही, घरी नाही राहायचं. पुन्हा आपला भाऊ आपल्याला किती वर्षांनी भेटन माहीत नाही. म्हणून आपलेच भाऊ येते, फक्त कुणी त्या राज्यात आहे, कुणी इकडे, कुणी तिकडे विखुरलेत, तर फक्त एका जागेवर बोलून खूप मोठं स्नेहसंमेलन असल्यासारखं ते मोठं अधिवेशन होणार आहे. की आपण आपल्या मावशीला भेटतो आहे, आपण आपल्या काकाला भेटतो आहे, आपण आपल्या मामाला भेटतो आहे, आपण आपल्या भावाला भेटतो आहे, आपण आपल्या बापाला भेटतो आहे, आपल्या चुलत्याला भेटतो आहे, काकाला भेटतो आहे, भाऊजाईला भेटतो आहे. एवढा मोठा आनंद आपल्या बहिणीला भेटतो आहे, आपल्या आत्यांना भेटतो आहे. खूप मोठा आनंद असणार आहे त्या दिवशी तो मराठ्यांचा, की कधी 100 वर्ष आमच्या न भेटी झालेले लोक आम्हाला डोळ्याने बघायला दिल्लीत मिळणार आहेत. त्यामुळे तो खूप मोठा सोहळा होणार आहे. त्यांना मोर्चा आहे ना, तो सभा आहे ना, ती प्रचार आहे ना, ती पक्षाचा कार्यक्रम आहे ना, संघटनेचा आहे. देशव्यापी मराठ्यांचं अधिवेशन आहे. पण अधिवेशन असं बी असणार आहे की जगात जर त्याचं कोणी रेकॉर्ड तोडलं ना, तर पुन्हा आपलं नाव बी तोंडावर घ्यायचं. म्हणजे पहा ना, मी खरं तर अंतरवालीत आलो मनोजराव जरांगे पाटलांना भेटायला, कारण आझाद मैदानात त्या गर्दीत ते आंदोलन करत असताना उगाचच त्यांना मीही जाऊन पत्रकार म्हणून त्रास द्यावा मला पटलं नव्हतं. आंदोलकांशी बोललो, माझी ती पद्धत असते, सामान्य आंदोलकांच्या मनं जाणून घेतली, खूप लोकांना भेटलो. मात्र आज अंतरवालीत इथं आल्यानंतर मला वाटलेलं काय जास्त बोलणं होईल, मात्र ज्याची कल्पनाही नव्हती असं बरंच काही. त्यातही लक्षात घ्या, इतिहास घडवण्यासाठी महाराष्ट्रातून देशभर गेलेले मराठे पुन्हा एकदा एका हे बघायचं आहे आम्हाला, म्हणजे त्यातून हेही बघायचं आहे, माझ्या मराठ्यांना दाखवायचं आहे मला
माझ्या मराठ्याला नुसते भाषणातून बोलते, दाखवीत कोणी नाही. रायगड दाखवला पाहिजे, शिवनेरी दाखवली पाहिजे, मुंबई दाखवली पाहिजे, दिल्ली दाखवली पाहिजे. मला मराठ्यांना हे दाखवायचं आहे की छत्रपती शिवरायांनी आपल्या अटकपासून कटकपर्यंत झेंडे ठोकले, अफगाणिस्तानीपर्यंत झेंडे ठोकले, पण ते बघायचे कधी? आपला राजांचा पवित्र पाय ज्या ज्या भूमीला लागला, ज्या ज्या प्रांताला लागला, ते प्रांत आपण जन्मात येऊन बघायचा कवा? ही जिंदगी आपला राजा जिथपर्यंत गेला तिथपर्यंत सार्थकी लागलं पाहिजे. आपल्या राजानं दिल्लीवर झेंडा फडकेला होता. कुठं फडकेला होता? आपला राजांचे पाय दिल्लीला कुठं लागले हे आपण आपल्या राजांच्या पाऊलखुणा जाऊन बघितल्या पाहिजेत. ती ऐतिहासिक आठवण मरेपर्यंत आपलं मन शांत करून जाईल की माझा राजा अफगाणिस्तानपर्यंत लढत गेला होता. त्या सगळ्या शूरवीरांच्या आम्ही पाऊलखुणा बघितल्यात, लढाई कोणत्या मैदानात झाल्या बघितल्यात, दिल्लीला झेंडा कुठं फडकेला ते बघितलं. आपण हे आपल्या राजांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं बघितलं पाहिजे. म्हणून सगळ्या देशातला मराठा एकत्र येतो आहे तिथं, सगळ्या देशातला. तुम्ही बघा, आता ते सांगण्यासारखंच नाही तुम्हाला. हां, आणि माझ्या गरिबांना मुंबई दिसली पाहिजे, रायगड दिसला पाहिजे, शिवनेरी दिसलं पाहिजे. नुसतं इकडं पुस्तकात वाचून काय करायचं? प्रत्यक्ष ते बघितलं पाहिजे. कसं होतं? ऊर्जा मिळते, बळ मिळतं आणि माणूस धाडशी बनतो, लढायचं शिकतो, आयुष्य घडवायचं शिकतो स्वतःच पायावर उभा. नाही लोकाला विचार लागतं, ही एस टी कुठं जाती, ती रेल्वे कुठं जाती, ही म्हणून कसं जायचं? आपण स्वतःच प्रयत्न करायचे, कृती करायची, स्वतःच विचारायचं. दुसऱ्याच्या बुद्धीनं संसार चालविण्यापेक्षा, दुसऱ्याच्या बुद्धीनं तालुका, गाव, जिल्हा चालवण्यापेक्षा, स्वतः दुसऱ्याच्या बुद्धीनं राज्य चालवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं चालवायचं शिकायचं. त्यासाठी आधी बघून यायचं, रान कसं आहे, पाऊस पडलाय, वापसा झाला आहे का पेरणी करायला, स्वतः बघून यायचं. कुणीतरी सांगायचं तो आहे ते वापसा झाला नाही आणि तो बसला इकडंच हाटला चहा पित, पडलं पडक रान. ते उद्योग नाही करायचं. आपल्या राजांनी आटके पार झेंडे फडकेलेत, ते बघायला जायचं एकदा. एक एक दिवस जीवनातला द्यायचा. आपल्या राजाने कुठं कुठं ध्वज फडकेलेत. भगवा ध्वज आत्ताही डावलाने फडकतोय, तेजस्वी भगवा. तो बघायला आपण जायला पाहिजे सगळ्यांनी. आयुष्य खूप पडलं आहे काम करायला, मौज मजा करायला खूप आयुष्य पडलं आहे, झोपायला खूप आयुष्य पडलं आहे, काम करायला खूप आयुष्य पडलं आहे. एक दिवस सुवर्णाक्षराने लिहिलेला इतिहास आणि ते भगवा ध्वज दिल्लीवर कुठं फडकेला होता तो बघायला सगळ्यांनी आपण जायचं. म्हणून मी आता लवकर अधिवेशनाची तारीख डिक्लेअर करतो दिल्लीची. आणि नक्कीच यायचं आहे हे त्यांच्या बोलण्यातून तुमच्या लक्षात आलं असेलच. म्हणजे मगाशी मी जे सांगत होतो ना की महाराष्ट्र सोडून मराठे देशभर गेले ते इतिहास घडवायला, भाकरी कमवायला नाही, इतिहास घडवायला गेले. आणि आता पुन्हा मराठा गोतावळा आणि आनंद सोहळा असं दिल्लीत घडणार आहे. मनोजराव जरांगे पाटलांनी आता जी घोषणा केलेली आहे ते तारीख जाहीर करतीलच. मात्र अनपेक्षितपणे अनेक अंतरवालीतल्या या आमच्या गुजगोष्टींमध्ये, मी मुलाखत नाहीच म्हणणार त्याला, या गुजगोष्टींमध्ये अनेक अशा गोष्टी त्यांच्या मनातल्या बाहेर येत राहिल्यात. आणि सर्वात महत्त्वाचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांनी एक आपुलकीचा जो इशारा दिलेला आहे तोही महत्त्वाचा आहे. कागदावरचे GR प्रत्यक्षात आलेच पाहिजेत आणि त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे जे सर्वसमावेशकतेचा ब्रँड देवाभाऊ करण्याची त्या मोहिमेला कुणी दगाबाजी करतं आहे का, त्यापासून त्यांच्या लक्षात आलं आहे असंही मनोजरावांचं सांगणं आहे. म्हणजे त्यांना तसं वाटतं आहे. मुरब्बी नेते आहेत फडणवीस, त्यांच्या लक्षात आलं असेलच. मात्र जाता जाता सर्वात महत्त्वाचं जे कागदावरचं आहे ते प्रत्यक्षातही आणा. जो शब्द त्यांनी दिलेला आहे की ट्रक गुलाल घेऊन येऊ आणि वर्षा बंगल्याला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला गुलालात माखवून टाकू, तो शब्दही ते पूर्ण करणारच आहे. अर्थात त्यासाठी सरकारनं कागदावरचे शब्द प्रत्यक्षात खरंही करणं गरजेचंच आहे. डॉक्टर गणेश गोळेकर यांच्यासह मी तुळशीदास भोईटे, अंतरवाली सराटी, जालना.